मंडळी, मराठा आरक्षण हा सध्याचा सगळ्यात चर्चेत असलेला मुद्दा. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपून गेल्यानंतर आता जरांगे पाटलांच्या उपोषणाला आणखीनच धार चढली. एकीकडे जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलंय, तर दुसऱ्या बाजूला सदावर्ते सातत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यामुळं मराठा समाजाच्या रडार वळले दिसत आहेत. त्यामुळेच की काय गुरुवारी काही आक्रमक मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या भोईवाडा परिसरातील पार्क करण्यात आलेल्या आलिशान गाड्यांची तोडफोड केली. तोडफोडीनंतर लगेचच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. कारच्या काचा फोडणाऱ्या तिघांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली. मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून त्या तिघांना शुक्रवारी दुपारी लगेच जामीन सुद्धा मंजूर झाला. पण त्या आक्रमक झालेल्या आंदोलकांपैकी एका नावानं कदाचित तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधलं असेल. हो, तेच गेवराई पायगा गावचे बहुचर्चित सरपंच मंगेश साबळे यांनी. हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला म्हणून स्वतःची गाडी पेटवून दिली होती. एवढंच नाही तर त्यांची अशी अनेक आंदोलनं आहेत ज्यामुळं ते सारखे चर्चेत असतात. पण मनोज जरांगे यांनी मात्र त्यांच्या त्या कृत्याचं समर्थन केलं नसल्याचं कळतंय. असो, पण अशी आगळीवेगळी आंदोलनं करून कायम माध्यमांच्या आणि लोकांच्या चर्चेत असणारे मंगेश साबळे यांचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे आणि ते अशी आगळीवेगळी आंदोलनं करून नेहमी का चर्चेत असतात? मराठा आंदोलनात त्यांचा नेमका रोल काय आहे? सदावर्ते सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना का दिसत आहेत? सगळंच व्यवस्थित समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भोईवाडा परिसरातल्या क्रिस्टल टॉवरमध्ये गुणरत्न सदावर्ते आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. गुरुवारी सकाळी 4 जण या परिसरात जोरजोरात घोषणा देत आले. त्यातल्या मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांनी सदावर्तेंच्या दोन्ही गाड्यांच्या काचा फोडल्या, तर त्यांच्या एका अन्य साथीदारानं त्याचं फेसबुक लाईव्ह करून ही घटना सगळीकडे पसरवली. पुढे जामीन मिळाल्यानंतर सदावर्ते यांच्यावरती केलेल्या हल्ल्याबाबतीत अधिक विचारलं असता सरपंच मंगेश साबळे म्हणाले की मराठ्यांना माजोरडे म्हणणं, मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणणं आणि मराठा आरक्षण मिळूच देणार नाही असं म्हणणं हे आमच्या भावना दुखावणार आहे. त्यामुळे याला चाप बसावा म्हणून आम्ही सदावर्ते यांची गाडी फोडली. आम्ही संभाजीनगरवरून मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर आम्ही इंटरनेटवरून सदावर्त्यांचं घर शोधलं. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सदावर्त्यांच्या घराच्या खाली जाऊन तिथे असलेली त्यांची आलिशान गाडी फोडली. आम्ही आमचा संताप व्यक्त केला. पण अटक झाल्यानंतर न्यायालयानं मंगेश साबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची 5,000च्या जात मुचलक्यावर जामीन देऊन लगेचच सुटका केली. यानंतर मंगेश साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा डोंबिवली इथं मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जोरदार घोषणाबाजी करत अगदी मोठा हार गळ्यात टाकून त्यांचा तिथं सत्कार करण्यात आला. पण त्यानंतर या संदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सदावर्ते म्हणाले की पोलिसांच्या समोर गाड्यांची तोडफोड केली. शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? सरकारनं जरांगे यांना लवकरात लवकर अटक करावी. सोबतीला सरकारनं एकटा जरांगेचं ऐकू नये असंही सदावर्ते म्हणाले. बरं, पुढे ते असेही म्हणाले की हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. माझी मुलगी घाबरून 8 दिवसांपासून शाळेत गेलेली नाहीये. माझ्या पत्नीला, मुलीला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेचं ऐकू नका, आमचंही ऐका. जरांगेंचे लाड थांबवले नाहीत तर मी प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही, सलाईन लावून उपोषण होत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलंय. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे म्हणाले होते की मला यातलं काहीच माहीत नाही. मी आत्ता झोपेतून उठलोय. मराठा शांततेत आंदोलन करत आहेत. हजारो गावात आंदोलनं सुरू आहेत. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचं समर्थन होणार नाही. सरकारनं मात्र आरक्षणाचा विषय लवकरात लवकर संपवावा. पण आता या सगळ्या घटनेमुळे मंगेश साबळे मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मंगेश साबळे यांना त्यांच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनांसाठी ओळखतो. एकूणच स्टंटमॅन असा त्यांच्यावर आरोपही केला जातो. पण त्यांच्या प्रत्येक आंदोलनानंतर त्यांची सोशल मीडियावर चर्चा होते म्हणजे होतेच. पण सध्या त्यांच्या हिंसक आंदोलनाला मात्र सगळ्यांकडून असमर्थन दर्शवलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे मराठा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. त्याला हिंसक वळण लागलं तर ते मोडीत निघू शकतं.
आता शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा मंगेश साबळे यांच्याकडून दोनदा प्रयत्न झालाय. मागं गाडी पेटवून तर आता गाड्या फोडून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. म्हणूनच त्यांच्या मराठा आंदोलनातल्या भूमिकेविषयी अनेक ठिकाणाहून शंका उपस्थित केली जाते. आता आपण मंगेश साबळे यांचा जुना इतिहास आणि हे मंगेश साबळे नेमके आहेत तरी कोण हे बघूया. तर बघा, मंगेश साबळे आहेत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पागा गावचे सरपंच. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी एकदा पंचायत समितीसमोर पैसे उधळण्याचं अनोखं आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी बीडीओ पैसे मागत असल्यामुळे त्यांनी नोटा उधळत ते आंदोलन केलं होतं. तब्बल 2 लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश यांनी ते आंदोलन केलं होतं. त्यांच्या त्या आंदोलनामुळे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची माध्यमांनी सुद्धा तेव्हा दखल घेतल्यानं त्या लाचखोर बीडीओला सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर मागे जेव्हा जालना जिल्ह्याच्या अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. या घटनेत पोलीस आणि आंदोलक दोघेही चांगलेच जखमी झाले होते. तेव्हा दुःखद घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. अनेक मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला होता. त्यावेळी या मंगेश साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यात आपली कार पेटवून देत अंतरवाली सराटीतील मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर 4 सप्टेंबरला मंगेश साबळे यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे पाटलांचीही भेट घेतली होती. मागे सुद्धा त्यांच्या गावातले 2 ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं शेतकऱ्यांचे हाल झाले होते. यातला एक ट्रान्सफॉर्मर अनेक दिवसांपासून बंद होता, तर दुसरा ट्रान्सफॉर्मर 4 दिवसांपूर्वी जळाला होता. ग्रामपंचायतीकडून अनेकदा मागणी करूनही दखल घेतली जात नसल्यानं शेवटी गावचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश साबळे यांनी 2 जानेवारीला थेट अंगावरचे कपडे काढून अर्धनग्नावस्थेतच आळंद इथलं महावितरण कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांचा हा अवतार बघून अधिकाऱ्यांची पुरती भंबेरी उडाली होती. त्यांच्या या अशा विचित्र आंदोलनामुळे तात्काळ प्रशासन यंत्रणा हल्ली आणि त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफॉर्मर गावात हजर झाले. जिथं अशा कामांना महिने लागतात तिथे एका दिवसातच महावितरणने ट्रान्सफॉर्मर दिल्यामुळं मंगेश साबळेच्या त्या आंदोलनाचं कौतुक झालं होतं. त्यानंतर फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावच्या ग्रामस्थांसाठी त्यांनी लिंबाचा पाला कमरेला बांधून आदिवासी लोकांचं रूप घेऊन स्थानिक मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात दंड थोपटले होते. महाराष्ट्र बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित असल्यामुळं त्याच मंगेश साबळे यांनी दगडानं स्वतःचं डोकं फोडून घेऊन आंदोलन केलं होतं. त्यावेळेस तर त्यांच्या डोक्यातून रक्त सुद्धा वाहत होतं. मंगेश साबळेंनी लोड शेडिंगसाठी कधी डीपीवर चढून आंदोलन केलं, तर रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यातल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यातच बसून आंदोलन केलं. एकदा तर त्यांनी आंदोलन करताना स्वतःला पुरून सुद्धा घेतलं होतं. अगदीच काय तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांनी आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. आता नुकतंच मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देतोय म्हणून गावात सहानुभूती निर्माण केली होती. पण गावकऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आणि त्यांना राजीनामा देऊ दिला नाही. पण एकूणच काय तर अशी आगळी वेगळी आंदोलनं करून मंगेश साबळे मीडिया आणि लोकांचं कायम अटेन्शन घेत आलेत. पण आता त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत अनेक जण त्यांच्यावर शंका उपस्थित करतायत. कारण मनोज जरांगे यांनी सुद्धा त्यांच्या या आक्रमक हिंसक आंदोलनाला समर्थन दर्शवलेलं नाहीये. त्यांनी थेट आम्ही अशा प्रकारच्या आंदोलनाचं समर्थन करत नाही असंच सांगितलंय. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कनसे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून मंगेश साबळे यांच्यावर काही आरोप केले. ते त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हणतायत की मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आव्हान केलंय की आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करा. तरी काही तरुण हिंसक आंदोलन करत असतील तर मराठा तरुणांनी त्याचं अनुकरण करू नये. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याची जबाबदारी सर्व मराठा तरुणांनी घ्यावी. शांततेचे आंदोलन मोडीत काढता येऊ शकत नाही, पण हिंसक आंदोलन हे लगेच मोडीत काढता येतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमधून सुद्धा मंगेश साबळे यांच्यावर आरोप केले. मंगेश साबळेंच्या केसची सुनावणी सुरू असताना दिवसभर कोर्टात उपस्थित नसणारा आबा पाटील हा त्यांचा जामीन झाल्यावर कोर्टाबाहेर आला आणि त्यांना गाडीत बसून घेऊन गेला. कुठं घेऊन गेला असेल बरं? म्हणजे मराठा नेते आबा पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे मंगेश साबळे यांच्या माध्यमातून मराठा आंदोलन हिंसक करून ते मोडीत काढण्याचा सरकारचा डाव असू शकतो असं काही ठिकाणी बोललं जात आहे. त्यात आता मंगेश साबळे आणि गुणरत्न सदावर्ते या दोघांनीही आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
त्यामुळे मंगेश साबळे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांच्यातलं नॅरेशन तयार करून मूळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का, असाही प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. पण तुम्हाला मंगेश साबळे यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्या बाजूला गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा फडणवीसांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात. ते कायमच मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेत आलेत. आताही त्यांनी त्यांची आक्रमक भूमिका सोडलेली नाहीये. सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर मराठा समाजाला मागासलेलं सिद्धच करता येत नाही आणि जर तसं झालं तर मग मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कधीच मिळू शकणार नाही, अशी मांडणी सदावर्ते करतायत. पण गुणरत्न सदावर्तेंच्या मराठा आरक्षण विरोधी भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? दुसरीकडे उपोषणाच्या मार्गाने आंदोलन करणारे जरांगे पाटील आणि हिंसक होत आरक्षणाची मागणी करणारे मंगेश साबळे आहेत. पण तुम्हाला दोघांपैकी कोणाचा मार्ग पटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.